गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक ट्रिक शिकणार आहोत. ट्रिक किंवा क्लुप्ती. ठीक आहे, त्याच्या मागे लॉजिक आहे, पण त्याही पेक्षा ती वेगाने करता येणारी ट्रिक आहे. म्हणून मी पहिल्यांदाच असं नाव वापरलं की सेकंदात वर्ग काढू. ठीक आहे, सेकंदात वर्ग काढू. आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, आपण विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे आपल्या चॅनलवर ज्या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट होत आहे तोपर्यंत 400 पेक्षा अधिक व्हिडिओ तयार केलेले आहेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला मदत होईल असे 400 पेक्षा अधिक व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण. ठीक आहे, नवोदय परीक्षेसाठी आणि इतर सर्वच परीक्षांना फायदेशीर आणि नियमितपणे आपल्या चॅनलवर 2 व्हिडिओ रोज येतात. ठीक आहे, आता तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. बघा काय होतंय, वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला वर्ग वापरावे लागतात. आपल्याला सगळ्यांना वापरावे लागतात. मोठ्या याच्यामध्ये मोठं काम करत असताना प्रत्येकाला वर्ग लागतो, पण मग दरवेळी कॅल्क्युलेटर मोबाईल असतोच असं नाही. आज आपण हा पहिला भाग बघणार आहोत ज्याच्यामध्ये एकक स्थानी शून्य असताना वर्ग काढायचा. त्याच्यानंतर दुसरा भाग बघणार आहोत जेव्हा एकक स्थानी 5 असेल त्यावेळी वर्ग कसा काढायचा. आणि तिसरा भाग असेल ज्याच्यामध्ये सगळ्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे. 3 भागात 3 ट्रिक सांगणार आहे आणि जर त्याचा वेळ कमी झाला तर एकत्रित करून त्याचा एक भागही देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, येते पहिल्या घटकापासून सुरुवात करू. एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर वर्ग कसा काढायचा. 0 असेल तर ठीक आहे वर्ग. ओके, आता मी इकडं 1 ते 10 पर्यंतचे वर्ग लिहिलेले आहेत. ट्रिक खूप सोपी आहे, ह्याच्यानंतर तुम्हाला अजिबात अडचण राहणार नाही वर्ग काढायला. खूप सोपी ट्रिक आहे. तुमचे 10 पर्यंतचे वर्ग पाठ असले की झालं. केवढी मोठी संख्या असेल तरी तुम्हाला वर्ग काढता येतो. बघा कसा. आपण आता 10चा वर्ग काढू. 10चा वर्ग. 10 ही संख्या का घेतली, तिच्या एकक स्थानी काय आहे, 0 आहे. ठीक आहे, हिचा वर्ग कसा काढायचा बारकाईने लक्ष द्या, पुन्हा कधीही विसरणार नाहीत. हे ट्रिक असल्यामुळे जास्त लॉजिक सांगत नाही, सरळ ट्रिक सांगतो. हा जो 0 आहे हा इथं याचा वर्ग असल्यामुळे याचे 2 शून्य द्या. ठीक आहे, आणि या 1चा वर्ग काय आहे बघा. 1 या संख्येचा वर्ग काय आहे, 1च. हा इथं मांडून द्या. बघा झालाय का 10चा वर्ग. हा तुमच्या 10चा वर्ग अशा पद्धतीने निघाला. ओके, म्हणजे याची ट्रिक होती. आपण काय केलं, हा जो एकक स्थानचा 0 आहे ह्याच्या बदल्यात म्हणा किंवा याच्यासाठी आपण इथं 2 शून्य दिले आणि 1चा वर्ग काढून तिथं ठेवला. ठीक आहे, पुढचा आता 20चा वर्ग काढून बघू. 20चा वर्ग काढायचा. काय करायचं आपल्याला, हा जो एकक स्थानी 0 आहे याचा अर्थ आता ही ट्रिक आपल्याला इथेही वापरता येईल. कशी वापरणार, या एकक स्थानी 0 असल्यामुळे इथं 2 द्या आणि या 4चा जो वर्ग आहे, 4चा वर्ग किती, 4चा वर्ग किती इथं लिहिलेला आहे आपण. 2चा वर्ग. 2चा वर्ग काढायचा आपल्याला. 2चा वर्ग किती येतो, 2चा वर्ग 4. ओके, 2चा वर्ग 4. आता तुम्ही कॅल्क्युलेटरवरही जर केलं, कॅल्क्युलेटरवर सुद्धा जरी केलं तुम्ही 20 गुणिले 20 तरीही तुम्हाला एवढंच उत्तर येणार आहे. कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा. हा 0 हा 0, 2 शून्य दिले 4 आले. हाच वर्ग येतोय. येते लक्षात ट्रिक. व्हेरी गुड. चला पुढचा आपण आता 30चा वर्ग काढू. तुमच्याकडे वही आणि पेन असेल असं गृहीत धरतो, तुम्ही सुद्धा माझ्या सोबत वर्ग काढायचा आहे. 30चा वर्ग काय करायचा आहे, ह्या 0 असल्यामुळे इथं 2 शून्य द्या, दिले, इथेही दिले. आता ह्या 3चा वर्ग करा. 3चा वर्ग किती आहे, 9. झाला तुमचा 30चा वर्ग. ओके, एकदम सिंपल ट्रिक आहे. त्याच्यानंतर 40चा वर्ग. आता माझ्याही पेक्षा वेगात तुम्ही काढू शकाल, समजून सांगा. या 0 असल्याच्या बदल्यात म्हणतो, 0 साठी इथं 2 शून्य दिले, ह्याचा वर्ग असल्यामुळे 4चा वर्ग किती, 16. हा तुमचा 40चा वर्ग आहे. 1600. एवढंच. कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा, तेवढंच उत्तर आहे. आपल्याला फक्त ह्या 10 पर्यंतच्या वर्गांची गरज होती. पुढे 50चा वर्ग. 50चा वर्ग ह्याच्या साठी 2 शून्य द्या. ह्याचा वापरही मी 4थ्या भागात सांगणार आहे. वर्गाची गणित असतील त्याच्यात किती उपयुक्त आणि कसं करता येतं त्याची ट्रिक सांगेल. बघा 5चा वर्ग किती आहे, 25.
येतोय का? 5चाही वर्ग केला आपण तो इथं लिहिला, 4चा वर्ग केला तो इथं लिहिला, 3चा वर्ग केला तो इथं लिहिला, 2चा वर्ग केला इथं लिहिला. अशा पद्धतीने आधी या शून्याच्या बदल्यात हे 2 लिहिले होते आणि नंतर याचा वर्ग केला. ठीक आहे. आता आपण 60चा वर्ग करू. आता जमेल का मला सांगा 60चा वर्ग? काही अडचण येईल? नाही येणार. ओके. शून्य तसेच 6चा वर्ग किती? ह्या 6चा वर्ग करा. 6चा वर्ग बरोबर 36 हे इथं दिलं आहे. ओके. हा तुमचा 60चा वर्ग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 70चा वर्ग. 70चा वर्ग. आता एखाद्या गणितात तुम्हाला 70 गुणिले 70 करायचे असतात तिथं तुम्ही सरळ वापरू शकता 70. काय करणार? ह्याच्यासाठी 2 शून्य देऊन टाका, याचा वर्ग तिथे लिहिला आणि 7चा वर्ग करा. 7चा वर्ग 49. हा तुमचा 70चा वर्ग आहे. ओके. 80चा वर्ग काय आहे? 80चा वर्ग आता माझ्यापेक्षा वेगात तुम्ही काढू शकाल, काढा. 8चा वर्ग 64. हा तुमचा 80चा वर्ग आहे. 9चा वर्ग बघा, 90चा वर्ग काढायचा आहे. 90चा वर्ग काढायचा, 2 शून्य देऊन टाका आणि 9चा वर्ग करा. 9चा वर्ग आहे 81. हा इथे आहे. हा तुमचा 8100. एवढंच कॅल्क्युलेटर करा, 90 गुणिले 90 एवढंच उत्तर येतं. इतकी साधी ट्रिक आहे. 10चा वर्ग काढू. 10चा वर्ग काढा. ह्याच्या अर्थी 2 शून्य देऊन टाका ह्याच्यासाठीचे झालं. त्याच्यानंतर 10 किती उरलाय? आता इथं किती आहे? 100चा काढायचा आपल्याला. ओके. ह्या शून्याच्या बदल्यात दिला. त्याच्यानंतर 10चा वर्ग किती आहे? 10चा वर्ग आहे 100. ते 100 इथं देऊन टाका. किती झाले बघा बरं? 10,000. किती झाले? 10,000. हा झाला तुमचा 10चा वर्ग. आलंय लक्षात? आता ह्याच्यानंतर तुम्हाला अडचण राहील का? अडचण राहील का वर्ग काढण्याची? ह्याच्यात तरी आणखी 1-2 वर्ग आपण काढून बघू. चला आता फक्त एकदा ती ट्रिक रिवाइज करू आपण आणि त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात बघू. ठीक आहे. बघा आपल्याला 10चा वर्ग काढायचा होता. आपण काय केलं? ह्या जे शून्य होते ह्याच्यासाठी इथं 2 शून्य दिले. त्याच्यानंतर हा जो 1 आहे ना, या 1चा वर्ग केला आपण. काय पाहिला? 1चा वर्ग. 1चा वर्ग 1 हा इथं दिला. झाला तुमचा 10चा वर्ग 100. पुढे 20चा वर्ग. आता 20चा वर्ग होता हा जो शून्य होता, हा शून्य ह्याचा वर्ग आधी इथं 2 संख्या मांडून दिल्या, 2 शून्य मांडले. त्याच्यानंतर या 2चा वर्ग केला आपण. 2चा वर्ग किती? 4. तो इथं मांडला. हा झाला तुमचा 20चा वर्ग 400. बरोबर. त्याच्यानंतर 30चा वर्ग करायचा होता आपल्याला. थोडीशी रिवाइज करतोय आपण म्हणजे परत विस्मरणात जाणार नाही. ह्या शून्याच्या साठी 2 शून्य. शून्यचा वर्ग केला, 2 शून्य मांडले. त्याच्यानंतर 3चा वर्ग केला आणि तो इथं लिहिला. झाले 900. हा झाला तुमचा 30चा वर्ग. ओके. त्याच्यानंतर 40चा वर्ग. 40चा वर्ग करायचा होता. बघा बरं 40चा वर्ग काय आहे? या शून्याचे 2 शून्य इथं मांडले आणि 4चा वर्ग करा. 4चा वर्ग 16. हा झाला 40चा वर्ग 1600 किंवा 1600. ओके. त्याच्यानंतर 50चा वर्ग. 50चा वर्ग आहे त्याचे हे 2 शून्य इथं दिले आणि 5चा वर्ग. 5चा वर्ग 25. ते काय तिथं दिलाय? तुमचा झाला 2500. किती झाला? किती आला वर्ग? 2500. ओके. पुढे 6चा वर्ग. 60चा वर्ग. ठीक आहे. 60 ही संख्या तुम्हाला गुणाकाराच्या स्वरूपात दिली, तिचा वर्ग काढायला लावला. अगदी सोपा आहे. आपण ट्रिक लक्षात घेतली. हे 2 शून्य इथं मांडलेत आणि त्याच्यानंतर 6चा वर्ग केला 3600. किती झाला? 6चा वर्ग 3600. ओके. आता आपण 70चा वर्ग बघत आहोत. 70च्या वर्गाची ट्रिक तशीच खूप सोपी. ह्या 2 शून्याच्या साठी 2 शून्य दिले. शून्याचा वर्ग 2 शून्य आपण इथं मांडले. 7चा वर्ग केला 49. 4900 हा तुमच्या 70चा वर्ग आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं 100चं. 110चा वर्ग काढून बघू. त्याच्याही एकक स्थानी शून्य आहे की नाही? आपण काय म्हणले? एकक स्थानी जिथं शून्य असेल त्याचे वर्ग काढत आहोत आपण. ह्याचे एकक स्थानी शून्य आहे. 110चा वर्ग काय करणार? हा इथं 2 शून्य दिले. झालं. आता तुमच्याकडे राहिला 11. 11चा वर्ग इथं दिलेला आहे 121. हा तिसऱ्या टप्प्यात मी तुम्हाला ते कसं काढायचं ते पण सांगणार आहे. ओके. सध्या ही एककाचा वर्ग शून्य असलेल्या संख्येचा वर्ग काढण्यासाठीची ट्रिक आहे.
ते आपण समजून घेऊ. 11चा वर्ग 121 हा मांडला, हा झाला तुमचा 1100चा म्हणजे 110चा वर्ग आता आपण काढला बरोबर. 121 किती झाले बघा बरं, 12100. त्याच्यानंतर 120चा वर्ग, 120चा वर्ग काढून बघा, हा शून्य आहे एकक स्थानी म्हणून ती ट्रिक लागू पडते. मग इथे याचे 2 शून्य देऊन टाका, हा राहिला 12. 12चा वर्ग करा 144, 144 लिहून झाला. म्हणजे काय झालं 14400. अशाच पद्धतीने तुम्ही कितीही वर्ग आता जिथं शून्य असेल एकक स्थानी ते काढू शकाल. ठीक आहे. ह्याच्यात काही अडचण वाटलीच तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि ही ट्रिक तुम्ही विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून, बंधू भगिनी किंवा कोणी ज्येष्ठ असाल त्यांना आवडले असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. आता आणखी दुसऱ्या भागामध्ये आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येची ट्रिक पाहणार आहोत. एकक स्थानी 5. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या भागात सगळ्याच संख्यांचे वर्ग काढण्याची ट्रिक थोडीशी मोठी आहे, ती बघू. ही ट्रिक ह्याच्यापेक्षा सोपी आहे. ओके चला. आता यामध्ये एकक स्थानी 5 अंक असताना वर्ग काढण्याची सोपी ट्रिक आहे, ती आपण समजून घेऊ. ठीक आहे. बघा आपल्याला हे माहिती आहे अशी संख्या आपल्याला घ्यायची जिच्या एकक स्थानी 5 असेल. आता त्याआधी तुम्हाला एक वर्ग माहित असणं आणि 1 ते 10 वर्ग माहित असणं गरजेचं आहे. हे कॉमनली सगळ्यांच्या लक्षात राहतात किंवा आपल्या सहज सरावाने ह्याने त्याने पाठ होतात. एवढे जरी पाठ असले ना तरी मोठ्यात मोठ्या एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा आपल्याला वर्ग काढता येतो. इथं 5चा वर्ग किती एवढं लक्षात घ्या फक्त आधी सुरुवातीला. 5चा वर्ग किती आहे 25. ठीक आहे. आता ट्रिक बघा, आपल्या एकक स्थानी 5 आहे अशी संख्या मी निवडतो 15. ठीक आहे. 15चा वर्ग तुम्हाला माहित असेल 15चा वर्ग किती आहे. 15चा वर्ग नसेल तर कॅल्क्युलेटर वरती बघा किंवा ठीक आहे मी इथं लिहितो 15चा वर्ग 225. बघा आता हा वर्ग आपल्याला ट्रिकने काढता येतो का, ट्रिकने काढता येतो का ते बघायचं. काय करायचंय, या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे माहिती आहे आपल्याला. या 5चा वर्ग इकडे आधी लिहून घ्या. इथं पण लक्ष द्या काय होतंय बघा, या वर्गाकडे बघा आणि इथं बघा 5चा वर्ग किती 25. ओके. आता इथला अंक हा मिळणार आहे आपल्याला त्या ट्रिकने. हा 5चा वर्ग तुम्हाला माहित होता. हा एक दशक स्थानी किती अंक आहे 1. 1च्या पुढचा अंक कोणता, याच्या पुढचे शब्द कानात साठवून घ्या. 1च्या पुढचा अंक कोणता 2 बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्या दोघांचा गुणाकार. हा आहे दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि हा आहे त्याच्या पुढचा अंक. ठीक आहे. पुढचा अंक यांचा काय केला आपण गुणाकार, किती आला 2 1 2. हा अंक इथं मांडा, हा झाला तुमचा वर्ग. हा 15चा वर्ग मी इथं मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी लिहिला होता 225. आला का 225. कसा आला, 5चा जो वर्ग होता तो आपण इथं मांडला आणि 1चा जो वर्ग आहे, 1चा वर्ग नाही हा दशक स्थानचा 1चा अंक घेतला, त्याला त्याच्या पुढच्या अंकाने गुणलं 2 आणि त्याचा गुणाकार इथं मांडला, हा तुमचा वर्ग आला. 15चा वर्ग आला. ठीक आहे. आता आपण पुढचा वर्ग काढून बघू. बघा पुढचा वर्ग आपल्याला समजून घ्यायचा आहे. पुढचा अंक घेऊ 25चा वर्ग. ठीक आहे. आता 25चा वर्ग इथे लिहिता येईल आपल्याला, पण तो आपण काढून बघू. बघा इथं परत दशक एकक स्थानी काय आहे 5. आपल्याला 5चा वर्ग माहिती आहे, तो लिहून टाका 25. आता ह्या 2चा विचार करा. 2 हा दशक स्थानचा अंक आहे, तो घेतला, त्याच्या पुढचा अंक काय 2च्या पुढचा क्रमवारी 3. ह्या दोघांचा गुणाकार काय 6. हा 6 इथे मांडा, झाला तुमचा 25चा वर्ग 625. हाच आहे 625चा वर्ग. तुम्ही म्हणाल सर इथपर्यंत वर्ग आमचे पाठ होते. आता इथून पुढे आपण वर्ग काढणार आहोत परत 35चा वर्ग काढू. ठीक आहे. 35चा वर्ग आपल्याला माहिती का नाही माहिती. हा हे जे होतं हीच ट्रिक वापरून परत काढू. बघा बरं आता 5चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 25. ओके. मग आता हा दशक स्थानचा अंक बघा 3. ठीक आहे घेतला 3. त्याच्या पुढचा अंक कोणता आहे, हा दशक स्थानचा अंक आणि गुणिले पुढचा अंक.
गुणिले पुढचा अंक. इथं मुद्दाम लिहितो. 3च्या पुढे आहे 4, या दोघांचा गुणाकार करा. 3 चोक 12 आलं उत्तर. इथं 12 मांडा. हा तुमचा 35चा वर्ग आहे. 10 पर्यंतचे वर्ग पाठ असले व्हेरी गुड, आणि नसले तरी ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला 5चा वर्ग लागला, कारण ह्याच्या एकक स्थानी किती आहे 5. 5चा वर्ग असला आणि गुणाकार येत असला की झाला. 45चा वर्ग काढू. 45चा वर्ग बघा आता कसा काढता येईल. आता तुम्ही माझ्यापेक्षाही वेगात तो वर्ग काढू शकाल. चला काढा. इथं बघा 5चा वर्ग काय येतोय 25, मांडून टाका. झाला. आता इथं राहिलाय 4. 4 हा दशक स्थानचा अंक आहे, त्याला गुणिले त्याच्या पुढचा अंक घ्या. पुढचा अंक आहे 5, यांचा गुणाकार करा. 4 पंचे 20, किती आलं 20. आता हा 20 इथं मांडला की हा तुमचा 45चा वर्ग आहे. कॅल्क्युलेटर असेल तरी करून बघा, नसेल तर हाच वर्ग आहे. ओके. त्याच्यानंतर 55चा वर्ग बघू. आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या करत आहोत. त्याची ट्रिक बघतोय. 5चा वर्ग किती 25. पुढे आता ह्या 5चा आपल्याला करायची ट्रिक. त्या 5ची ट्रिक आपल्याला काय माहिती आहे, कशी करतो आपण. दशक स्थानी किती आहे इथं 5, गुणिले 5च्या पुढचा अंक किती आहे 6, या दोघांचा गुणाकार किती आहे 5 सक 30. हा इथे मांडा. हा झाला तुमचा 55चा वर्ग. 55चा वर्ग. ओके. किती सोपा आहे. ट्रिक आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण आपण ह्याच्या संदर्भाने येणारे अनेक ट्रिक्स दिल्यात. महिने वार त्यांच्याबद्दलच्या ट्रिक दिल्यात. त्याच्यानंतर ह्या वर्षाची तारीख असेल, पुढच्या वर्षाची तारीख कोणती, खूपशा ट्रिक आहेत. आरशातल्या प्रतिमांच्या ट्रिक आहेत, जलप्रतिबिंबाच्या ट्रिक आहेत, भरपूर ट्रिक आहेत. चला आता पुढचे अजून 2-3 आपण उदाहरणं काढून बघू. ओके. 55 पर्यंतचे आपण काढले. पुढच्या आपल्याला 65 हा अंक घेऊ. 65चा वर्ग काढायची ट्रिक बघा बरं. 5चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती येतो 25, मांडून द्या. आणि 6 हा आहे दशक स्थानचा अंक. ठीक आहे. त्याला गुणिले पुढचा अंक घ्या 7. 27 सकून 27 सतम 42. इथं 42 मांडा. हाच तुमचा 65चा वर्ग आहे. 75चा वर्ग काढू. शांतपणे पुढचे वर्ग समजून घेऊ. एकदा स्मरणात आलं की परत विसरत नाही. ट्रिक शांतपणे करा, कागद वहीवर लिहित चला. 5चा वर्ग 25. त्याच्यानंतर 7 आहे. 7 दशक स्थानचा आहे, घेतला. त्याच्या पुढचा अंक 8, यांच्या दोघांचा गुणाकार 7×8 56. ठीक आहे. 7×8 56. 56 लिहा. हा झाला तुमचा 75चा वर्ग. 7×8 56, 5चा वर्ग. ओके. व्हेरी गुड. ठीक आहे. चला 75 पर्यंतचे वर्ग आपण काढले. ठीक आहे. आता मी थोडं रिवाइज करणार आहे, तोपर्यंत तुम्ही 95 आणि 105 पर्यंतचे वर्ग मला काढून दाखवायचे. चला. जर तुम्हाला ट्रिक समजली असेल तर हे 3 उत्तर तुम्ही काढाल, तोपर्यंत मी हे सगळं रिवाइज करतो. ठीक आहे. चला रिवाइज करतो म्हणजे काय, मी परत एकदा तुम्हाला हे समजून सांगतो, म्हणजे दीर्घकाळ विसरणार नाही. ठीक आहे. हे तुम्ही इथं सुरू ठेवता तुमचं काम. आता इकडचं जे आहे एवढं मी इरेज करतो, म्हणजे मला इथं जागा होईल ते तुम्हाला समजून सांगायला. ह्या 2-3 अंकांचे वर्ग तुम्हाला काढायचे, तोपर्यंत वेळ दिलाय. रिवाइज करतो. ज्यांना काढायचे नसतील त्यांनी माझ्यासोबत ट्रिक समजून घेतली तरी हरकत नाही. ठीक आहे. 15चा वर्ग आपण काढला. कसा काढला 15चा वर्ग इथं पुन्हा घेतलाय. या 5चा वर्ग आपल्याला माहिती होता 25 इथं लिहिला. त्याच्यानंतर हा जो एक अंक आहे हा एक घेतला दशक स्थानचा अंक. हा दशकचा अंक आहे, दशक स्थानचा, आणि त्याला गुणिले त्याच्या पुढचा अंक असतो 2, तो घेतला. क्रमाने येणारा पुढचा अंक घ्यायचा. दशक स्थानचा अंक घ्यायचा, त्याला गुणायला पुढचा अंक निवडायचा. 2 यांच्या दोघांचा गुणाकार करा. 2×1 2. हा इथं लिहिला. हा झाला 15चा वर्ग. बरोबर. नंतरचा अंक आपण घेतलाय 25चा वर्ग. थोडंसं रिवाइज करतो, तोपर्यंत तुम्ही 85 आणि 95चे वर्ग काढा, कमेंट मध्ये टाका. ठीक आहे. 25चा वर्ग. या 5चा वर्ग किती आहे 25. ओके. 5चा वर्ग 25.
त्याच्यानंतर हा 2 घेतलाय, दशक स्थानचा अंक 2. त्याच्या पुढचा क्रमाने येणारा अंक कोणता आहे? 3. दोघांचा गुणाकार केला किती आला? 6. हा 6 इथे मांडला. ठीक आहे, ओके. त्याच्या पुढे आता मी 35चा वर्ग घेणार आहे. ज्यांना काढायचा नसेल त्यांनी माझ्यासोबत 35चा वर्ग काढा. चला, 35चा वर्ग. व्हिडिओ बघत असताना, घटक बघत असताना, समजून घेत असताना, ट्रिक समजून घेताना वही पेन ठेवा. गणितात वही पेन असेल तरच मजा येते. 5चा वर्ग किती होतो? 25. 3 हा अंक घ्या दशक स्थानचा. त्याच्या पुढचा अंक काय आहे? 4. दोघांचा गुणाकार करा. 3 चौक 12. इथं लिहून टाका 35चा वर्ग. आलाय? व्हेरी गुड. चला, म्हणजे आता तुमचे वर्ग वेगाने यायला लागले. त्याच्यानंतर एक 45चा वर्ग काढू आणि मग आपण नियमित वर्गांकडे जाऊ. 5चा वर्ग किती? 25. हा इथं लिहिला. त्याच्यानंतर 4चा घेतला, त्याला गुणिले पुढचा अंक 5. 4 पंचे 20. यांचा इथं लिहिला. ओके, झालेत 45 पर्यंतचे वर्ग. ठीक आहे, चला आता मी काय करतो, आता तुम्ही उत्तर काढले असतील ती उत्तर आपण चेक करू. बघा बरं, 85चा वर्ग काढायचा होता आपल्याला. 85चा वर्ग. ठीक आहे, 5चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25. आता कोणता आहे? दशक स्थानी 8 गुणिले त्याच्या पुढचा अंक किती झाला? 8 9 72. हा 72 इथं लिहिला. झाले 85चा वर्ग आला. 7225 हा 85चा वर्ग आहे. आता 95चा तुम्ही काढला असेल, कमेंटमध्ये टाकला असेल तर बघा. 95चा वर्ग. 95चा वर्ग काय होतोय? 5चा वर्ग 25. 9 त्याच्या पुढचा अंक 10. दोघांचा गुणाकार 9 10 90. ओके, खूप सोपी ट्रिक आहे. याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आधीचा भाग बघितला नसेल तर बघा, त्याच्यामध्ये आपण एकक स्थानी 0 असण्याची ट्रिक दिली होती. ह्याच्यामध्ये आपण एकक स्थानी 5 असण्याची घेतली. त्याच्या पुढे रेग्युलर कोणत्याही संख्येचे काढायची घेऊ. ठीक आहे, 105चा काढायचा आहे. किती जणांचा आलाय तुमच्या नावासह टाका. कमेंट आवडली असेल तर तेही सांगा मला. बघा बरं, इथं 5चा वर्ग दिला आपण. 5चा वर्ग किती आहे? 25. आणि 10 दशक स्थानचा व त्याच्या पुढचा अंक 11. दोघांचा गुणाकार 110. हा 110 इथं लिहा. काय झालं? 11025. ओके, आलंय? ठीक आहे, चला एक आता शेवटचा गुणाकार घेतो आणि मग ही ट्रिक थांबवतो. किती घेतलाय आपण आता? ओके, सॉरी, 205चा गुणाकार वर्ग तुम्ही मला काढून दाखवायचा आहे. 205चा जमेल? प्रत्येक जण 205चा वर्ग काढून त्याच्यामध्ये टाकेल. आणखी एखाद्याला वाटलं तर 305चा काढून बघा आणि दोन्हींची उत्तरं तुमच्या नावासह टाका. त्याच्यानंतर घेतलेला जो आजचा घटक होता किंवा आजचा जो भाग होता, सेकंदांमध्ये 5 संख्या असणाऱ्या कोणत्याही एकक स्थानी 5 असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग काढायचा. आवडला असेल तर लाईक करा. पण पुन्हा एकदा सेकंदात वर्ग काढू म्हणजेच वेगात वर्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याची ट्रिक समजावून घेणार आहोत. आजची ट्रिक ही सगळ्यात महत्वाची असणार आहे. ठीक आहे, आजची ट्रिक किंवा सूत्र हा तिसरा भाग असू शकतो किंवा एकत्र केलेला असेल तर पहिला भाग असेल. ठीक आहे, हे का म्हटलं मी, तुम्ही जर पहिले 2 भाग बघितले नसतील तर ते बघा किंवा तुम्ही एकत्रित मोठा भाग बघत असाल तरी काय हरकत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही ट्रिक्स भेटतील. ठीक आहे, या भागात आपण सुरुवातीच्या भागामध्ये एकक स्थानी 0 असलेल्या अंकाचा वर्ग आपण काढला. ठीक आहे, एकक स्थानी 0 असलेला अंक म्हणजे कसा? 40चा वर्ग, 50चा वर्ग असे काढले. त्याच्यानंतर दुसऱ्या भागात एकक स्थानी 5 असणारा वर्ग आपण काढला. एकक स्थानी 5 असणारा. ठीक आहे, म्हणजे कसे? 45, 55, 65 यांचे वर्ग आपण काढण्याच्या ट्रिक समजून घेतल्या. आता आपण कॉमनली कोणत्याही अंकाची ट्रिक समजून घेणार आहोत. कोणत्याही अंकाचा जो वर्ग काढायचा त्याची ट्रिक आपल्याला समजून घ्यायची. ठीक आहे, अगदी शांतपणे जाऊ आणि समजून घेऊ. सुरुवातीला तुम्हाला मी एक अंक घेतो, 26 अंकाचा काढू. ठीक आहे, 26 या अंकाचा वर्ग काढू. लहान अंकाचाही काढायचा आहे पण आधी मोठ्या याची ट्रिक समजून घेऊ कारण याच्यात 2 अंक येतो. ठीक आहे, ट्रिक मी समजून सांगणार आहे. इथून पुढचे 2 ते 3 मिनिटं
सगळं बंद करा आणि नीट ऐका. बघा 6चा वर्ग आपल्याला माहिती आहे, 4 स्टेप मध्ये करायचं आपल्याला. ओके, पहिल्याच्या 2 स्टेप होत्या. 6चा वर्ग किती येतो? 36. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 2 अंकी आलाय, जसून तसा लिहिला. शब्द ऐका, 2 अंकी आल्यामुळे जसून तसा लिहिला. पुढे 2चा वर्ग किती येतो? 4. ठीक आहे, 2चा वर्ग 4. ओके, मग आता ह्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे बघा बरं. इथं शून्य मांडायला विसरायचं नाही, बेरीज करायची असते आपल्याला, त्याच्यामुळे इथं शून्य मांडायला विसरायचं नाही. ह्या ट्रिक मधलं मर्म आहे इथं. ठीक आहे. पुढे काय करायचे माहिती का, हे दोन घ्यायचे इथे, त्याला गुणिले 6 घ्यायचे आणि त्याला गुणिले हा वर्गाचा 2 घ्यायचा. ठीक आहे, यांचा गुणाकार करा. ह्यांचा गुणाकार किती? 6 दुने 12, 12 दुने 24. हा गुणाकार इथे मांडा आणि याची बेरीज करा. 6 7 6. हा झाला तुमचा 26चा वर्ग. 26चा वर्ग 676. हीच याची ट्रिक आहे, ही याची ट्रिक आहे. ओके, इतकी सोपी. आता आपण 27चा वर्ग घेऊ आणि तो काढू. चला 27चा काढू. बघा आपल्याला आता 27चा वर्ग काढायचा आहे. मी मुद्दाम इथं लिहून ठेवलाय तुम्हाला लक्षात येण्यासाठी. तुमच्याकडे वही आणि पेन असेल अशी अपेक्षा करतो. वहीत काढायला सुरुवात करायची. हे उदाहरण झाल्यावर काढा. ठीक आहे. बघा आता 7चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे? 49. तो आपण लिहिला. हा 2 अंकी आल्यामुळे जसून तसा लिहा. मुद्दा समजून घ्या. 2 अंकी आल्यामुळे लिहून टाका. 2चा वर्ग काढा. 2चा वर्ग किती आहे? 4. ठीक आहे. आता खालची स्टेप आपली बेरीजची असणार आहे, त्याच्यामुळे इथं 0 द्या. दिलाय, हा 0 दिला. पुढे आता काय करायचंय, हा 2 खाली घ्या, त्याला गुणिले हा 7 खाली घ्या आणि हा वरचा 2 त्याला गुणिले खाली घ्या. दोघांचा गुणाकार करा. 2 7 14, 14 दुनी 28. किती आले? 28. ठीक आहे. हे 28 इथे मांडा आणि याची बेरीज करा. 9 8 4 12, 1 आला हातचा, 4 आणि 1 5 आणि 2 7. 729 उत्तर आले. हे बघा इथं 729 आलेले आहे. आली ट्रिक लक्षात? काय करतोय आपण नंतरच्या स्टेप मध्ये ते लक्षात घ्यायचे. आता आणखी एक उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ. चला आता तुमच्या समोर मी 13चं उदाहरण ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि इकडे वर्ग काढून दिलाय, मुद्दाम वेळ जाऊ नये तुमचा म्हणून. बघा आता ट्रिक लक्षात घेऊ. 3चा वर्ग किती आहे? 9. आता मी आधीच्या 2 ह्याच्यात सांगितलं होतं, 1 अंकी असेल तर काय करायचं ते नव्हतं सांगितलं, ते सांगतो. 1 अंकी जर वर्गाची ही आली तरी इथं 0 द्यायला विसरू नका, नाहीतर वर्ग चुकेल. हा 0 खालचा 0. 1चा वर्ग किती आहे? 1च, तो लिहिला. त्याच्यानंतर इथला जो अंक आहे 1 घ्या, नंतर हा 3 घ्या आणि नंतर हा वर्गाचा गुणिले 2 घ्या. ठीक आहे. यांचा गुणाकार करा. 2 6, 3 1 3, 3 दुनी 6. ओके, किती आलेत? 6. ठीक आहे. आता काय करणार आपण, हा 0 मांडला, हा 6 जसून तसा लिहिला, यांची बेरीज केली, तुमचा वर्ग आला. ओके, किती सोपी ट्रिक आहे. ठीक आहे. काय होतंय इथं ज्यावेळी 1 अंकी अंक येतो वर्गात त्यावेळी 0 द्यायचा आणि खालच्या बेरजेला 0 देऊन बेरीज करायची. हे साधं गणित आहे. ठीक आहे. ट्रिक आवडली असेल तर आता लाईक करा. अजून आपण किमान 5 उदाहरणं पाहणार आहोत. ठीक आहे. चल बघा आता आपल्या समोर आपण तसंच उदाहरण घेतलं आधीच. आधी थोड्या मोठ्या होत्या, नंतर छोट्या घेतल्या, त्याच्यानंतर आपण आणखी मोठ्या घेणार आहोत. काही अडचण येत नाही. 2चा वर्ग किती येतो? 4. हा 1 अंकी आल्यामुळे 0 द्यायला विसरू नका. पुन्हा 1चा वर्ग जो आहे तो डायरेक्ट देऊन टाका. तिकडे लक्ष द्या. वर्ग किती आहे? 12चा 144. ठीक आहे. चला आता आपल्याला हे द्यायचे आणि बेरीज करायची असल्यामुळे 0 मांडायचं. 1 अंकीमध्ये हे 0 लक्षात ठेवायचे. आता इथं परत 1 गुणिले 2 गुणिले वरचा वर्गाचा 2. ठीक आहे. यांचा गुणाकार करा. हे 3 अंक घ्यायचे तर त्यांचा गुणाकार आहे, साधी आहे. 2 1 2, 2 दुनी 4 आलाय 4. 4 मांडून टाका, ज्या त्या स्थानीच मांडा. एककाचा अंक एकक खाली, दशकाचा दशक खाली. 4 शी 4, 4 शी 4 बेरीज केली 144. आले उत्तर 144. ओके चल, व्हेरी गुड. आता आपण आपल्या पुढचं उदाहरण घेतलंय. 34चा वर्ग काढायचा. ठीक आहे. आपण आता त्याची ट्रिक वापरून वर्ग काढू. बघा 4चा वर्ग आपल्याला माहिती आहे, आपण तो लिहिला.
4चा 16 2 अंकी असल्यामुळं जसून तसा आल्या काही अडचण नाही. त्याच्यानंतर 3चा वर्ग आपल्याला माहिती 9 तो लिहिला. पहिली लाईन पूर्ण झाली. आता दुसरी खाली बेरीज करायची असल्यामुळे चिन्ह टाकले आणि इथं 0 दिला. ठीक आहे. आता पुढचं 3 खाली घेतला त्याला गुणिले 4 घेतला आणि वर्गाचा 2 घेतला. यांचा गुणाकार करायचा. 3 चौक 12 12 दुने 24 किती झाले 24. ठीक आहे. ओके. मग आता इथं 24 आले होते ना ते 24 आपण इथं मांडले. आता बेरीज करू 6 5 ओके आणि 9 2 11 आले. किती आला 34चा वर्ग आलेला आहे 1156. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण आता आणखी 2-3 वर्ग काढून बघू. चला पुढचा वर्ग काढू. 47चा वर्ग घेऊ. ठीक आहे. 47चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. बघा आता तुम्ही माझ्या आधी ही वर्ग काढू शकता. आता तुम्ही सुरुवात करा ट्रिकला. ओके. बघा 7चा वर्ग किती आहे 49 लिहिला. त्याच्यानंतर हे 2 अंकी आल्यामुळे काही अडचण नाही. 4चा वर्ग 16 पुढे बेरीज करायची असल्यामुळे अधिकचं चिन्ह मांडून घेतलं. इथं 0 दिलेला आहे. आता 4 गुणिले 7 गुणिले वर्गाचा 2 हा 4 इथं घेतला 7 घेतला आणि 2 घेतला त्यांचा गुणाकार केला. किती होतात 4 7 28 28 आणि 2 किती झाले बघा 25 25 आणि हे 56. ठीक आहे. मग हे 56 आपण इथं लिहू. आता बेरीज करा शांतपणे. 9 9 6 4 10 एकाला हातचा 6 1 7 7 5 12 एकाला हातचा 2. ओके. किती आला 47चा वर्ग आलेला आहे 2209. ठीक आहे. ओके. चला पुढचं उदाहरण घेऊ. पुढचं उदाहरण आपल्याला घ्यायचंय 59चा वर्ग. थोडे अवघड उदाहरणाकडे जाऊ. 59चा वर्ग चला करा. 9चा वर्ग येतोय 81 लिहिला. 5चा वर्ग 25 अधिक करायचा असल्यामुळे तुमचा हळूहळू वेग वाढेल. आता 0 मांडा. मग आता 5 गुणिले 9 गुणिले 2 हा 5 इथला आहे 9 त्या संख्येतला आहे वर्गाचा 2 यांचा गुणाकार. 5 9 45 45 गुणिले 2 किती झाले 90. इथं 90 देऊन टाका. बेरीज करून टाका. 1 8 4 एकाला हातचा 3 किती आले बघा बरं. 59चा वर्ग एवढा येतो का. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा. आलाय वर्ग. ओके. व्हेरी गुड. चला आता आणखी आपण शेवटच्या टप्प्यातलं उदाहरण सोडून बघू. पुढचं उदाहरण घेऊ 79चा वर्ग. ठीक आहे. चला 79चा वर्ग 9 9चा वर्ग आपल्याला माहिती 81 7चा वर्ग आहे 49 बेरीज करायची असल्यामुळे आता ट्रिक थोडी वेगात होईल. 0 द्या. इथं 7 गुणिले 9 गुणिले 2 ओके. ठीक आहे. करा. माझ्या आधी उत्तर येईल तुमचं. 7 9 63 63 ला 2 ने गुणलं मग हे झाले 3 दुने 6 आणि 63 समजा. ठीक आहे. हा करून बघा. 63 हे 6 6 दुने 12 126 126 लिहून टाका. ओके. काय येतंय 1 14 10 आणि 2 12 एकाला हातचा किती आले उत्तर 79चा वर्ग 6241. ट्रिकने उत्तर चुकणार नाही. ओके. व्हेरी गुड. चला शेवटचं उदाहरण बघू. 97चा वर्ग काढू. 97चा वर्ग. ओके. ठीक आहे. साधारणपणे आपल्याला 90 ते 100 पर्यंतचेच वर्ग आहेत सगळीकडे वापरायला. त्याच्या पुढचे असतील तर नंतर बघू. ठीक आहे. बघा आता 7चा वर्ग 49 9 9चा वर्ग 9 9 81 बेरीज करायची आहे 0. पुन्हा आता 9 गुणिले 7 गुणिले 2 9 7 किती 63 63 गुणिले 2 किती आला 126. ठीक आहे. 126. ओके. चला मांडा 126. हा बेरीज करा 9 0 1 आला हातचा 4 आणि 9 आले. बघा
97चा वर्ग आपण काढला. अशा प्रकारे 9409 तुम्ही अगदी 99 पर्यंतचे वर्ग काढू शकता. आणि आपल्याला 1000चा वर्ग तर माहितीच आहे. जिथं शून्य आहे, दशक एकक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा आपण काढला, 95चा काढला. अशा प्रकारे तुम्ही 105, 110, 120 चे वर्ग काढू शकता. म्हणजे आपण आता 3 प्रकारच्या ट्रिक बघितल्या. ठीक आहे, 3 प्रकारच्या ट्रिक बघितल्या. तुम्हाला समजून सांगितलेल्या किंवा लक्षात आणून दिलेल्या ट्रिक जर आवडल्या असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका. 3 भाग आपण घेतले. पहिला भाग होता, दुसरा होता आणि तिसरा होता. 3 भागात पहिल्या याच्यात आपण 0 एकक स्थानी असल्याची ट्रिक घेतली, नंतर 5 एकक स्थानी असल्याची घेतली आणि नंतर सर्वच अंकांची घेतली. ठीक आहे, सर्वच अंकांची. 3 स्वतंत्र भाग पण आहेत उपलब्ध आणि 3 एक भाग आहे. तुम्हाला जर ट्रिक आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याच्यानंतर अशा अनेक ट्रिक्स आपण त्याच्यावर दिलेल्या आहेत चॅनलवर. स्कॉलरशिपचे क्लास आहेत, अगदी 3री पासून तर वरच्या वर्गापर्यंत उपयोगी पडतील असे क्लास आहे. ठीक आहे, आता थांबतोय. गुड डे, बाय.